पिंजरा पिंजरा रे नको नको उठू नकोस उठू नकोस. अगं तू शुद्धीवर आलीस हेच आमच्यासाठी खूप आहे. कशी आहे तिची तब्येत आता? हो आता हळूहळू रिकवर होत आहे. हॅलो हा डॉक्टर. काय काय झालं? काय हवंय का तुला? हा? कोण? हा? काय? नागनाथ काका. मी आकाश पाताळ एक करीन पण तुझे सगळे अधिकार तुला परत मिळवून देईन. मला काही नकोय. फक्त यांचा विश्वास हवाय. मी तुला शब्द देते मी बाबांना समजावेन. मी यांना चांगलं ओळखते. ते आता मला कधीच घरात परत घेणार नाहीत. मामा पण हे घर तुझं आहे. बाईचं स्वतःचं हक्काचं असं घर नसतंच ग. माहेर असं असं. ही अक्का शालिनीला कशाला मारलो? हा तिला कशाला मारण्याचा प्रयत्न करेल? हिना कोणाच्या अध्यात्ना मध्यात बिचारी गरीब गाईसारखी तिच्या नावावर ना कोणाची प्रॉपर्टी. तिला कशाला मारलो? तात्या तो एक अपघात असू शकतो. चिरंजीव तुम्ही तुमचा अपघात विसरला. तुम्हाला काय म्हणायचंय तात्या? मला बरंच काही म्हणायचंय. ही अक्का नावाची नागिन डसण्यासाठी सावताच्या शेपटीवर पाय पडायची वाट बघत नाही. आणि आता तिचा फणा आनंदीला डसण्यासाठी काढलेला आहे. तेव्हा पोरीला सांभाळा. ती एक दिवशी शालिनी सारखी तिची बातमी यायची. तात्या तोंड सांभाळून बोला तुम्ही. चिरंजीव तुम्हाला पटते आम्ही म्हणतोय ते बरोबर आहे. पण उगाच आवाज चढून तुम्ही भीती कशाला लपवतोय? मग कुठे गेले होते? तिथून हे आले का परत? नाही नागनाथ आज नाही उद्यापर्यंत येईल. नाही येणार तो निदान महिनाभर तरी. असं कसं शक्य आहे? मला कळत नाही. मी इतके आजारी असून ते मला पाहायला कसे आले नाही? हे बघ शालिनी तू त्रास करून घेऊ नकोस. येईल तो. भाऊजींनी हात जोडते. त्यांना निरोप पाठवा. फोन करा काहीही करा पण यांना लवकरात लवकर बोलवून घ्या. हो वीरशी लग्न झालंय. तुला त्याच्याबरोबर संसार करायचा आहे. कुठला संसार? माझा संसार तर त्या आनंदी नावाच्या वाळवीने पार पोखरून टाकलाय. आणि तो आता आमच्या डिवोर्सनेच कोसळेल. मग सगळ्यांना आनंद होईल. पण मला आनंद होणार नाही. कारण तुझं सुख हेच माझ्यासाठी सगळं काही आहे. मामा माझा संसार संपवून तुझा वनवास तरी संपेल ना. मला असं तुला घराच्या बाहेर नाही बघवत आहे ग. आता समजात जास्त शालिनी काकूंना नागनाथ काकांची गरज आहे. हे जाऊन कोण चांगलं नाही मोठ्या भाऊजींना? गोरख काका. त्यांची बी ततपप होते त्यांच्या मोर. आपली गोष्ट काय राहिली? बरं असं किती दिवस गुलाबताई? आयुष्यभर नाही ना. 10 दिवसांनंतर नाही. शालिनी काकूंना आत्ता गरज आहे नागनाथ काकांची. आपण काहीतरी केलं पाहिजे. आनंदे तुझ्या मोर हात जोडते. आता काय बी करू नको. उगाच डोक्याला ताप वाढवून ठेवू नकोस. एक गोष्ट ध्यानात ठेव. सख्खे भाऊ आहेत ते. पाठीला पाठ लावून आईच्या पोटातून बाहेर आले. किती बी झालं ना तरी आपण बाहेरच्या आहोत. पण या समजाचा त्रास आपल्यालाच होतो की नेहमी जास्त. आनंदे काहीतरी चांगलं करायचं जाशील आणि कुठल्या तरी वादाला तोंड फोडून ठेवशील बघ. हे असलं काही बी करायचं नाही. अरे त्यांच्या किती बी नांग्या कापल्या ना तरी ते हल्ला करायचं थांबायचं नाही. आई हे बघ मला बाकी काही माहिती नाही पण गोरख दादांनी मला सांगितलंय की नारायणी मला डिवोर्स द्यायला तयार झाली आणि ते माझ्यासाठी खूप आहे. तू कुठल्याही परिस्थितीत गाफील राहू नको ईर. कारण त्या अक्काने गावातल्या भल्या भल्यांना धूळ चारली आहे बघ. चारली असेल पण आजपर्यंत तिची गाठ कधी माझ्याशी पडली नव्हती. आता पडली. आता बघू ना ती अक्का जिंकते का मी? पिंजरा